नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? पुन्हा एकदा तुमचं युक्ती चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण जिओ कस्टमर असोसिएटच्या व्हॅकन्सीबद्दल डिस्कस करणार आहोत. यामध्ये जी लेटेस्ट व्हॅकन्सी निघाली आहे, ज्यामध्ये तुम्ही जर 10th पास जरी असाल तरी अप्लाय करू शकता. याची डिटेल माहिती आज आपण समजून घेणार आहोत. सोबतच अप्लाय कसं करायचं आहे, हे सर्व मी डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूयात. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जिओ कस्टमर असोसिएटसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे, जे की पूर्णपणे वर्क फ्रॉम होम असणार आहे. यामध्ये तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत, तर तुम्हाला जिओच्या कस्टमर्सला कॉल करायचा आहे, त्यांना रिचार्जबद्दल एक्सप्लेन करायचं आहे. हे सर्व तुमचं इथे काम असणार आहे. तुम्ही जर 10th पास असाल किंवा 12th पास असाल तर यासाठी नक्की अप्लाय करू शकता. फ्रेशर असाल तरी देखील या व्हॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. सोबतच तुमच्याकडे काय स्किल्स असायला हवेत, तर तुमच्याकडे बेसिक नॉलेज असायला हवं, जसं की इंग्लिश आणि हिंदी तुम्हाला बोलता यायला हवी आणि लिहिता यायला हवी. यासोबतच तुमच्याकडे एक स्मार्टफोन असायला हवा आणि तुम्हाला लोकल लँग्वेज बोलता यायला हवी. नेक्स्ट म्हणजे कस्टमर हँडलिंग स्किल तुम्हाला यायला हवी. आता यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की अप्लाय नाव ऑप्शन आपल्याला इथे दिलेलं आहे. बट तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेम पेज तुमच्यासमोर ओपन होईल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मी डेली वर्क फ्रॉम होम जॉब अपडेट आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. चला तर मग लगेचच पाहूयात की या व्हॅकन्सीसाठी अप्लाय कसं करायचं आहे. जसेच तुम्ही अप्लाय नाववर क्लिक करता तर तुम्हाला तुमचा मेल आय डी इथे मेन्शन करायचा आहे. एक पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे. कन्फर्म पासवर्डमध्ये तुम्हाला सेम पासवर्ड मेन्शन करायचा आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्डनुसार पूर्ण नाव इथे मेन्शन करायचं आहे. तुमची डेट ऑफ बर्थ टाईप करायची आहे. इंडिया सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर मेन्शन करायचा आहे आणि कॅप्चा टाईप करायचा आहे. आणि ही सर्व डिटेल्स चेक करून तुम्हाला कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सो जसेच तुम्ही कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करता तर हे डेटा प्रायव्हसी स्टेटमेंटवर तुम्हाला अग्री ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, जसंच मी फॉर्म सबमिट केला तर मला 2 मेल जिओ कंपनीतर्फे मिळालेले आहेत. त्यातला मी फर्स्ट मेल ओपन करून दाखवते. तर आपल्याला ॲप्लिकेशन सबमिट झाल्याचा कन्फर्मेशन मेल इथे मिळालेला आहे, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि सेकंड जो मेल मिळालेला आहे तो नेक्स्ट प्रोसेससाठी मिळाला आहे की तुमची इथे एक टेस्ट कंडक्ट केली जाते, जे की यामध्ये एक OTP दिलेला आहे, सोबतच रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला सांगितलेलं आहे की जिओ करिअर ॲप इन्स्टॉल करायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही टेस्ट द्यायची आहे. तर ही होती जिओ रिक्रुटमेंटबद्दलची संपूर्ण माहिती. तुम्हाला या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की विचारा.